पर बोला था कि जो बैट पे बॉल आएगा वो बाहर ही जाएगा, बॉल देख मत, कोई भी आएगा तो बाहर जाएगा। यही कहते हैं, आमला तो मारामारीच आवडते. नक्कीच शाहजेब यही कह रहे हैं, अगर बैट पे गेंद आएगी तो गेंद बाहर ही जाएगी. पहली गेंद पे लगभग मुकाबला खत्म किया था. इमरान बात किया तो 2 से 3 दिन हो चुके उनको, फॉरेन से यहाँ आ चुके थे, गल्फ से. और उसके बाद जिस तरह से इन्होंने क्रिकेट खेला, बानकोट में भी अच्छा क्रिकेट खेला, और आज जब बात की जाए तो यंगस्टर कुसाओ के मैदान में भी. चैंपियन टीम बनती बात की जाए तो थ्रिल टीम, और उसी तरह से इस टूर्नामेंट की रनर अप टीम आदिबाई लोना बिरवाड़ी. फर्स्ट रनर अप रमीज एलियन करस्कोल, उसी तरह से सेकेंड रनर अप उजैर एलियन महार. चलिए सभी टीमों से गुजारिश करूंगा, इंतजार करें, अब फाइनल सेरेमनी जरूर होगी. समोर बाजूला व्हा सर्वांनी. आता आपण बक्षीस वितरण समारंभ आपण करणार आहोत. थोड्याच वेळात आपण इथे बक्षीस वितरण करणार आहोत. हॅलो. तर आपण पाहत होतात यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026, आणि अंतिम सामना देखील झाला. अंतिम विजेता संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीम अप्पर तुडी से इस टूर्नामेंट के लिए टी शर्ट है, बैट है और बहुत सारी चीजें दे चुके. बात किया तो इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने सभी ट्रॉफी दिए वो प्रो मंत्रा प्रो लिमिटेड के ओनर इनके जानिब से मिले, और उसी तरह से मैन ऑफ द सीरीज डीजे प्रतीक पाटिल के जानिब से मिली ट्रॉफी, और उसी तरह से बेस्ट बैटर और बेस्ट बॉलर नजीब भाई पालेकर के जानिब से मिले, और उसी तरह से जो टी शर्ट है नजीब भाई पल्लवकर इनके जानिब से मिले, और उसी तरह से जो टी शर्ट है बेस्ट बैटर और बेस्ट बॉलर के लिए जुबेर सैयद चैंपियन स्पोर्ट महार के जानिब से मिले. तो सभी का शुक्रिया. इस टूर्नामेंट में जिन्होंने इस धूप में पेशेंस के साथ अंपायरिंग की, इस टूर्नामेंट के अंपायर हमारे अमित वारकर सर, और उसी तरह से संदीप भाटे सर, आपसे गुजारिश करूंगा आइए. इमरान काजी से गुजारिश करूंगा, इनके हाथों से अवार्ड दिया जाएगा. इमरान भाई आइए. एक लेजेंडरी खिलाड़ी जरूर रहे थे, हम जब बचपन में इस मैदान पे देखते थे तो इमरान काजी लगातार अच्छी गेंदबाजी करते थे. आज उनके हाथों से संदीप भाटे सर, आप भी आइए. मी सर्व मान्यवरांना विनंती करू, आपण वर आपल्या बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, तिथे जाऊन बसायचं. यासीन भाई असतील, तसेच समीर भाई हुरजुक असतील, मुदस्सिर ताज असतील, शफीभाई कोंडीकर या स्टेजवर बसायचंय. सर्व मान्यवरांना ज्यांचं ना धनशे असतील या आपण स्टेजवर बसायचंय. मी इम्रान भाई काजी यांना विनंती करतो
ट्रॉफी देऊन अमितजी वारकर यांना सन्मान द्यायचे. मंजूर भाई लंबारे, आइए आप भी स्टेज पे आइए, आपका भी खैर मकदम है. बात किया तो यंगस्टार कुसगाव की जानिब से इम्रान भाई काजी यांच्या हस्ते हा पारितोषिक दिला जाते. अतिशय उत्कृष्ट अंपायरिंग असेल, कुठलाही दबाव नसताना ज्या प्रकारचे अंपायरिंग करतात ते अमित वारकर सर आणि तसेच संदीप भाटे सर. इम्रान काजी आपल्यास विनंती असेल संदीप भाटे सर यांना ट्रॉफी देऊन त्यांनाही सुद्धा पारितोषिक द्यायचं. अतिशय उत्कृष्ट पंच संदीप भाटे सर. संदीप भाटे सर म्हटलं तर नक्कीच नरगावचे आहेत आणि त्यांचं काम नक्कीच दिसून येतो या मैदानावर. आणि समालोचन कक्षामध्ये ज्यांनी मला नक्कीच साथ दिला, मी जेवण घेऊन सुद्धा घरी जात होतो, आमचे सतीश मोरे सर यांचा मला नक्कीच साथ लाभला या मैदानावर. मी त्यांना विनंती करेन आपण हे आवड स्वीकारायचंय. तंजुमभाई पठाण आपल्यास विनंती असेल आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचंय. एक चांगले कॉमेंटेटर आणि ज्यांची पकड आहे नक्कीच मराठीमध्ये, ज्यांचा आवाज या टप्प्यामध्ये नक्कीच गुंजतो ते आमचे सतीश मोरे सर. आणि त्यानंतर व्हाईस ऑफ कुवेत ते देखील आपल्या या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा देखील ते हेतुजी सन्मान आणि सत्कार केला जातोय. मी मुजीब यांचा हेतुजी सन्मान आणि सत्कार करण्यास विनंती करतोय. सिकंदर भाई कोंडीवकर यांना विनंती करतो की आपण माझे साथी समालोचक मुजीब यांचा देखील हेतुजी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. तर त्यानंतर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला जी घर बसल्या लाईव्ह प्रेक्षेपण दाखवत होते ते गणेश युट्यूब स्पोर्टचे मालक मयुरेश आणि त्यांची संपूर्ण टीम्स यांचा देखील इथे हेतुजी सन्मान आणि सत्कार केला जातोय. मयुरेश आणि आपली टीम सर्वांनी या. सर मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कुणी फसवलं ते नाही सांगत, पण 2 तासामध्ये हा इथं पोहोचलाय. सकाळी कालच्या दिवसामध्ये जय गणेश स्पोर्टचे ओनर मयुरेश आणि सर्व टीम आपल्याला विनंती असेल आपण आवड स्वीकारायचंय. फारुखभाई धनशे यांच्या हस्ते पारितोषिक दिला जातोय. नक्कीच आमच्या शब्दाला मान देऊन मयुरेश इथे अगदीच 2 तासामध्ये ते हजर झाले. त्यांचा खूप सारा धन्यवाद. असंच आमच्यावरती असू द्या. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर के लिए जो ट्रॉफी मिली वो नजीब भाई पल्लवकर इनके जानिब से, और उसी तरह से जो टी शर्ट है जुबेर सैयद चैंपियन स्पोर्ट के ओनर. और इस टूर्नामेंट का बेस्ट बॉलर क्या लगता है कौन होगा? 32 टीमें और कितने सारे खिलाड़ी. नो डाउट महार का कृष्णा सातपुते राहुल कांबळे. यस राहुल कांबळे ठरले बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. चुकी झाली. एक मिनिट विशाल. आतिश आहेत बेस्ट बॉलर. आतिश थोडीशी चुकी नक्कीच झाली पण मात्र आपण तिला करेक्ट करू. आतिश उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बिरवाडी एक्सप्रेस अर्थात आतिश कडू ठरलेत. काय गोलंदाजी पाहिली. आपणास विनंती असेल आपण पारितोषिक द्यायचंय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. तसंच चॅम्पियन स्पोर्ट महाडच्या माध्यमातून हा टी शर्ट सुद्धा देण्यात आला आणि नजीबभाई पल्लवकर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आतिश करू यांना. 6 चेंडू आणि 6 धावा असताना आपल्या टीमला मॅच जिंकून दिली होती. ते ठरलेत मॅन फॉर्म बिरवाडी आतिश कडू. आणि या उत्कृष्ट फलंदाज राहुल कांबळे. चला यायचंय राहुल कांबळे नाही त्यांचे छोटे बंधू विशाल कांबळे आवड घेतील. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट फलंदाजचा किताब जातोय महाडचे कृष्णा सातपुते म्हणून संबोधतात अर्थात राहुल कांबळे. मोझमभाई पठाण आपणास विनंती असेल. निजामभाई पठाण आपल्यास विनंती असेल. आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचंय. नजीबभाई पल्लवकर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. तसंच चॅम्पियन स्पोर्ट महाडचे ओनर जुबेर सय्यद आणि अल्तमश यांच्या माध्यमातून ही टी शर्ट. या स्पर्धेतील 4था क्रमांक ठरलाय टीम महाड संघ यायचा आहे. 4था क्रमांक महाड संघ योगेश पेनकर यांचा संघ नक्कीच 4थ्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो. चला यायचंय आपण कॅप्टन. चला या आपण आपल्यास विनंती असेल. मी तंजुम पठाण आणि इम्रान काजी यांना विनंती करतो की आपण
या चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. आणि या संघाचे संघ मालक जावेद पठाण हे नक्कीच ते चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारतील. चेक सुद्धा आहे. आणि चेक आहे काय कॅश आहे? चेक असेल तर उद्या चेक असेल तर जावेद पठाण नक्कीच उद्या वटून घेतील. तसं स्पर्धेतला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी रमीज इलेवन करंजकोल संघ नासिरभाई पठाण तसंच यासिनभाई कोंडीकर आपल्यास विनंती असेल आपण पारितोषिक द्यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो रमीज इलेवन करंजकोल संघ मालक आपण बघू शकता सैफ कोंडीकर सुद्धा दिसत आहेत आणि तसंच बाबू मुदस्सीर कोंडीकर सुद्धा दिसत आहेत. ट्रॉफी समोर फिरव. तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक घेताना रमीज इलेवन करंजकोल संघ आणि मिस्टर आयकॉन आपण सैफ कोंडीकर सुद्धा पाहतात तसंच मुदस्सीर. याच टुर्नामेंटला भरपूर खेळाडू आलो सर. मात्र ज्या खेळाडूंनी प्रभावित केला कमी वयामध्ये ज्या खेळाडूंनी राजवारी असो किंवा बानकोड असो चर्चा करण्यात लावल्यात ते या टुर्नामेंटला इमर्जिंग प्लेअर चॅम्पियन स्पोर्ट महाडच्या माध्यमातून बॅट नक्कीच आहे. आणि या स्पर्धेतला इमर्जिंग प्लेअर शबीब देशमुख. शबीब देशमुख काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे ते ठरले आहेत. मी विनंती करतोय निलेशजी गायकवाड आपल्यास विनंती असेल आपल्या हस्ते पारितोषिक देण्यात येतो. इमर्जिंग प्लेअर कमी वयामध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या नावाची चर्चा करून सोडल्या नाही तर शबीब देशमुख आपण सर एक नो लुक शॉट नक्कीच पाहिला असेल आणि त्या प्रकारच्या नक्कीच बॅटिंग करतो. या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आदी बैलन बिरवाडी संघ विलास सर्व यांना विनंती करू आपण तो पारितोषिक घ्यायचे. मी निलेशजी गायकवाड तसेच फारुखभाई धनशे आपणास विनंती करेन आपण पारितोषिक द्यायचे आणि मी सांगू इच्छितो फारुख धनशे हे स्वतः संघ मालक सुद्धा आहेत तरी ट्रॉफी नक्कीच त्यांच्याच घरी जाणार आहे. बिरवाडीपर्यंत नाही तर ही साखरेमध्येच ट्रॉफी नक्कीच थांबेल. बघतो आपण विलास संघ नायक यांच्या माध्यमातून आपण जे बघतो ना आदिबाई साखरी किंवा आदिबाई बिरवाडी या संघ ती आदिबा सुद्धा आज या मैदानावरती आले. या स्पर्धेतल्या ज्या खेळाडूंची अतिशय उत्कृष्ट खेळली राहिली मात्र फिल्डिंग असो बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो मी सन्मान्य शफीभाई कोंडीकर आपणास विनंती असेल आपण मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक द्यायचंय. कोण वाटते कोण असेल मॅन ऑफ द सिरीज सर? एनी गेस कोण आहे? कोण? इम्रान. इम्रान ठरलेत या स्पर्धेतील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू. इम्रानला सुद्धा प्रश्न पडलेत मी एवढी धावा बनवली कधी. नक्कीच आमच्या गावचे जावई सुद्धा आहेत साखरी गावचे आणि आज मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक सुद्धा घेत आहेत. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. उलटे फटके देखील जबरदस्त पाहायला मिळाले. इम्रान सर मी तुम्हाला सांगतो इम्रान आलेले फक्त 2 दिवस झालेत इंडियामध्ये पण ज्या प्रकारे ते खेळी करतात नक्कीच आकर्षकजनक पारी त्यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अर्थात कोण ठरलाय? टीम अप्पर तुडील संघ ठरलाय महाविजेता संघ. आणि मी सर्व व्यासपीठ मान्यवरांना विनंती करतोय की आपण हा किताब द्यायचा आहे या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. तसं तुरील संघाला विनंती करा आपण येऊन खाली इथं बसायचं स्टेजवर एक फोटो सेशन सुद्धा होणार आहे आणि सगळ्यांना द्यायचे. चला सर्वांनी येऊन मेडल सुद्धा घ्यायचे आहेत. मान्यवरांच्या हस्ते आपल्याला मेडल सुद्धा भेटणार आहेत. साकिब देशमुख सुद्धा दिसत आहेत तसेच शबीब आहे मोहम्मद देशमुख आहेत शमील आहेत रिहान शाझेब आणि तसेच शबीब देशमुख. पूर्ण संघ हा तुरीलचा संघ दिसतोय आणि अतिशय उत्कृष्ट खेळ सर त्यांच्या माध्यमातून नक्कीच राहिलं. नक्कीच चॅम्पियन संघ ठरलाय. अगदीच मोठे मोठे तगडे होते संघ होते आणि त्या संघांना टक्कर देत असताना हा संघ अंतिम विजेता संघ प्राप्त ठरलाय. सर तुरील संघ नक्कीच बोलेल मोठे मोठे कार केले गंमत मध्ये नक्कीच केलेत गार त्याने. आजचा दिवस नक्कीच त्यांच्यासाठी राहिलाय.
सर्व मान्यवरांना विनंती असेल आपल्या हस्ते हा पारितोषिक द्यायचा आहे. तुरील संघ हा ठरतोय. यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन संघ ठरतोय तुरील संघ. हार्दिक अभिनंदन. यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषकावरती जर का नाव कोणी कोरला असेल तर टीम अप्पर तुडील संघ. काय जबरदस्त फॉर्म व्हायला मिळाला. इम्रान असतील, शाहीबाज असतील आणि आमचे कादिर सर, काय जबरदस्त. तर धन्यवाद. गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहत होतात. यंगस्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आणि या स्पर्धेसाठी आपण सर्व प्रेक्षक वर्गाने जे आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. आणि जी स्पर्धा आपण जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून देखील युट्यूब लाईव्ह जी स्पर्धा पाहिली ते प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि या स्पर्धेतील नामदार चषकावरती नाव कोरलंय तो संघ ठरलाय टीम अप्पर तुळी संघ, त्याचं देखील मनापासून अभिनंदन. आणि ही स्पर्धा यंगस्टार कुसगाव यांच्या वतीने संपन्न झाली अशी मी जाहीर करतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी याच जोरात याच जोशाने पुन्हा एकदा भेटणार आहोत आपण नामदार चषकावरती. तर धन्यवाद. एकदा टाळ्याचा गजर झाला पाहिजे यंगस्टार कुसगाव संघाला. एक चांगली आणि मोठी स्पर्धा या टप्प्यामध्ये पुन्हा आयोजन केलं आणि मी विश्वास जतो की येणाऱ्या काळात पुन्हा स्पर्धा आयोजन करतील. आणि जी पोरं लाईनमॅन होती त्यांच्यासाठी यंगस्टर कुसगावच्या माध्यमातून मेडल सुद्धा आहेत. मुसद्दिक चला यायचं मेडल घ्यायचंय. मुसद्दिक, अरमात, रजा, सुडेन, अरसलान और एक अरसलान है, ताबिश, सिरन, अरहान, उजेर. चलिए आइए सबने मेडल लीजिए. तेरा भी नाम है, जा तू भी मेडल ले. मुस्तकीम, मोहम्मद या उन्हामध्ये नक्कीच्या पोरांनी